नमस्कार सर्वांना. नागपंचमीसाठी खास गव्हाची खीर बनवत आहोत. नागाला हा नैवेद्य दाखवला जातो गव्हाच्या खिरीचा. तर दरवर्षी आमच्याकडे ही खीर बनते. तर ती बनवूया. 1 वाटी मी गहू घेतले आहे आणि ते स्वच्छ धुवून घेत आहे मोकळ्या अशा ह्या पातेल्यात. कारण की ही खीर आम्ही आदल्या दिवशी बनवतो, नागपंचमीच्या आदल्या दिवशी. कारण ज्या दिवशी नागपंचमी असते त्या दिवशी काही कापलं जात नाही, तळलं जात नाही, भाजलं जात नाही. म्हणून ही खीर आदल्या दिवशी बनवतो, नाही तर उकडून ठेवतो आणि मग नागपंचमीच्या दिवशी त्यात दूध वगैरे टाकलं जातं. मी सांगणारच आहे पुढे. तर आता याप्रमाणे हे गहू धुवून घेतलेलं आहे, अगदी स्वच्छ धुतलेले आहेत. आणि आपल्याला हे 1.5 ते 2 तास भिजत टाकायचे आहे. मी हे 1.5 तास भिजत टाकत आहे. आता ह्या भांड्यात मी स्वच्छ पाणी घेतले आहे आणि यात हे 1.5 तास भिजत टाकत आहे. सर्व गहू यात टाकून दिलेले आहे आणि झाकण ठेवूया. तर आपण आता 1.5 तासांनी बघूया. 1.5 तासांनी थोडेसे मऊ होतात, त्यात थोडं पाणी शिरतं. तर आता 1.5 तास झालेला आहे. आता हे मिक्सरमध्ये आपण टाकलेले आहेत. मिक्सर नागपंचमीच्या दिवशी चालवायचा नसतो किंवा चाकूचे प्रकार कापणं वगैरे करत नाही, म्हणून मी आदल्या दिवशीच एवढं प्रोसेस जे आहे ते करून घेत असते. तर मिक्सरमध्ये आपण टाकून दिले आहे. अर्धा कप पाणी टाकलं आहे आणि याप्रमाणे त्याचं पेस्ट जितकी तुम्हाला बारीक करता येईल त्याप्रमाणे करा. खूप जाड नका ठेवू. याप्रमाणे छान बारीक करून घेतलं आहे. आणि आता हे आपल्याला उकडून घ्यायचं आहे, कारण उकडलेली पदार्थ खाल्ली जातात, म्हणून आपण हे उकडून घेणार आहोत. तर आता ह्या भांड्यात मला उकडायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे मी, 1 ते 1.5 कप. आणि तेच पाणी आता मी यात टाकणार आहे आणि आता हे आपण उकडून घेणार आहोत. मी याच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घेणार आहे, कारण आपल्याला अगदी नरम हवं आहे ते. याप्रमाणे पाण्यात मिक्स करून घेतलं आहे आणि वरून थोडं अजून पाणी टाकलं आहे. ते बुडलं पाहिजे एवढं आपण पाणी घेतलेलं आहे. आता कुकरमध्ये हे एक रिंग ठेवलेली आहे, त्यात हे भांडं ठेवलं आहे. आता मी याच्या 4 शिट्ट्या करून घेत आहे. छान मऊ झालं पाहिजे इतक्या तुम्ही शिट्ट्या करा. तर मी 4 ते 5 घेत असते. आता ह्या 4 शिट्ट्या आपण करून घेतल्या आहे यात आणि खूपच मऊ आणि छान शिजलेलं आहे. शिजल्यावर लगेच कळतं. ही खीर खूपच टेस्टी आणि खूप सुंदर लागते. तर याप्रमाणे छान उकडलं गेलं आहे हे. थोडंसं एक 5 मिनिट आपण गार करून घेऊया याला. आता ह्या भांड्यात मला खीर करायचे आहे, तर मी सगळं यात ओतून घेतलेलं आहे, गव्हाचं हे शिजवलेलं. आणि यात हळूहळू दूध ओतणार आहे. 1 लिटर दूध मी गरम करून ठेवलेलं आहे. तर आधी हळूहळू थोडंच मिक्स करायचं आहे. थोडंसं मी टाकलं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्या गाठी मोडून घ्यायच्या आहे. छान मिक्स करायचं आहे यात. याप्रमाणे मी मिक्स करत आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे, म्हणजे त्या गाठी राहणार नाही आणि पूर्ण दूध आणि हे बॅटर जे आहे गव्हाचं ते मिक्स होईल आणि ते बॅटरसारखं दिसेल, व्यवस्थित छान दिसेल. त्यानंतर अजून थोडं दूध टाकलेलं आहे. याप्रमाणे गाठी मोडून घ्यायच्या आहे. असल्या तरी काहीच हरकत नाही, खूपच छान लागतात, तसं काहीच नाही आहे. तर याप्रमाणे करून घेतलं आहे मोठ्या चमच्याने थोडं. याप्रमाणे झालेलं आहे. थोडंसं दूध टाकलं होतं मी, आता पुन्हा दूध टाकत आहे. तर याप्रमाणे मी 1 लिटर दूध यात टाकून घेणार आहे. आधी दूध टाकून घ्यायचं आहे आणि नंतरच मग गॅसवर ठेवायचं आहे. याप्रमाणे पुन्हा मी अर्धं दूध टाकलेलं आहे. याप्रमाणे मिक्स करून घेतलेलं आहे, थोडं हळूहळू दूध टाकत. आता मी पूर्ण उरलेलं जितकं दूध आहे 1 लिटरमधलं ते सर्व टाकून घेतलं आहे आणि आता हे परत चमच्याने थोडं मिक्स करून आपण हे गॅसवर ठेवत आहोत. याप्रमाणे हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे गॅसवर ठेवून देऊया, उकळवून घेऊया. आपली ही खीर जी आहे ती छान उकळवून घ्यायची आहे. आता ही खीर उकळवत ठेवली आहे. थोडी उकळी येऊ द्या, मग आपण काही पदार्थ यात घालूया. खाली लागू नये म्हणून आपल्याला हलवत राहायचं आहे
आणि जशी जशी उकळवू तशी तशी ती घट्ट होत जाते आणि जशी जशी गार पण होते तशी तशी पण ती घट्ट होत जाते. म्हणून जरा करताना थोडी पातळच करायची आहे, म्हणजे कारण ती नंतर घट्ट होत राहते. तर आता आपण थोडी यात साखर टाकूया. तर मी 2 वाट्या साखर घेतलेली आहे. तुम्ही किती गोड खाता त्यानुसार तुम्ही टाकू शकताय. यात 1 चमचा तूप टाकून घेणार आहे. आता 1 चमचा तूप टाकूया. मी ही बिलकुल पारंपरिक पद्धत बनवत आहे. आम्ही अशीच बनवत असतो. तर याप्रमाणे हलवत राहायचं आहे, म्हणजे खाली ती लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि किंवा तुम्ही शक्यतो जाडबुडाचं पातेलं वापरा. याप्रमाणे उकळलेली आहे, खूप छान उकळलेली आहे, खूप सुंदर दिसते, घट्ट पण झालेली आहे. तर आपण यात आता थोडे ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून घेऊया. घट्ट झालेली आहे. याप्रमाणे ती 1-2 उकळीतच खूप छान घट्ट झाली आहे. जशी जशी ती गार होते तशी ती घट्ट होत जाते आणि छान लागते. कानुल्यांबरोबर तर खूपच छान लागते. ती ही रेसिपी मी जरूर देईन. आता थोडे मनुके टाकून घेऊया, बदाम टाकून घेऊया यात, काजूही आपण यात टाकून घेऊया. तर तुम्हाला आवडेल ते ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकून घ्या. आणि आता विलायची पावडर टाकूया, जायफळ टाकू शकताय तुम्ही. तर विलायची पावडर टाकून हलवून छान मिक्स करून घेऊया. खूप छान साय पण आली आहे त्यावर. आता सगळं साहित्य मिक्स झालेलं आहे आणि आपली खीरही रेडी आहे. तर ही खूपच छान लागते खीर कानुल्यांबरोबर. कानुल्यांची रेसिपी पण मी जरूर शेअर करीन. तर घट्ट बरीच झाली आहे आणि जशी जशी ती गार होईल तशी तशी ती घट्ट अजून होत जाईल. याप्रमाणे ही गव्हाची खीर बिलकुल रेडी आहे. तुम्ही नुसत्या चमच्याने पण खाऊन घेऊ शकता. ही खूपच छान लागते आणि तुम्हीही जरूर बनवा आणि कशी झाली ते मला जरूर कळवा. या पद्धतीने जर तुम्ही केलीत तर खूपच छान होईल. तर आता जरा सर्व करून घेऊया. तर ही आपली खीर बिलकुल तयार आहे खाण्यासाठी. तुम्हीही जरूर बनवा आणि सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी श्रावण. तर याप्रमाणे बघा आत्ताच इतकी घट्ट झाली आहे ती. असेच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.